चला आज आपण मूग डाळीचं एकदम साध्या पद्धतीने वरण कसं बनवायचं ते पाहूया. तर मी मूग डाळ आधी धुवून घेतली, त्याच्यानंतर 10 मिनटं भिजत ठेवली पाण्यामध्ये. त्याच्यानंतर मग शिजवायची, म्हणजे 10 मिनटात आपली डाळ शिजते. आणि शक्यतो डाळ आहे ना मुगाची वरती शिजवा. याने वर शिजवल्याने काय होईल, एक तर चिकटपणा येत नाही, कुकरमध्ये शिजवल्याने चिकट होते डाळ. त्याच्यानंतर पोटाला गॅस होत नाही आणि त्याचा फेस आहे ना तो काढून घ्यायचा आहे. आता तेल किंवा तूप घालायचं फोडणीसाठी, जे आपल्याला आवडतं ते एक टाका. आता याच्यामध्ये मोहरी, जिरं, बारीक कापलेलं लसूण, 2 लाल मिरच्या थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता, हिंग, चिमटीभर हळद टाकायची आहे आणि आपण शिजवलेली डाळ टाकायची आहे. पाहू शकता डाळ किती चांगली शिजलेली आहे, चिकट होत नाही अशी वरती जर डाळ शिजवली की. आणि लहान मुलांना पण देताना शक्यतो डाळ वरच शिजवून द्या. अगदी घाई असेल तरच कुकरमध्ये, पण भिजत ठेवली ना तर डाळ लवकर शिजते. तर ह्या वरणामध्ये आपल्याला किती पातळ घट्ट ठेवायचं त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि फक्त 2 मिनटं आपल्याला हे वरण शिजवून द्यायचं आहे. मुगाच्या डाळीचं वरण एकदम पौष्टिक असतं, पचायला एकदम हलकं. तर जे आजारी असतात किंवा डिलिव्हरी झालेली असेल किंवा ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम असेल तर त्यांना असं हलकं वरण बनवून द्या मुगाच्या डाळीचं.